भर में 80वें स्वतंत्र दिवस की खुशियां छाई हुई हैं। हर कोई देश के रंग में रंगा हुआ है, हर कोई देशभक्ति से राष्ट्रगीत गा रहा है, हर कोई सड़कों पर जो है अपने कपड़ों पर एक स्टिकर लगाकर घूम रहे हैं तिरंगे का। तिरंगा ये हमारी देश की आन बान शान है। 15 अगस्त 1947 ये एक तारीख नहीं बल्कि वो दिन है जब भारत की सुनहरी शुरुआत हुई थी। आप बैकग्राउंड में सुन सकते हैं कि देश की धरती सोना उगले, ये गीत यहाँ पर लगाया गया है। स्वतंत्र दिवस का मौका है, हर कोई जो है राष्ट्रमय भक्तिमय हो चुका है, स्वतंत्र दिवस मना रहा है। हमारे साथ यहाँ मौजूद है मुंबई के उप महापौर संजय घाटी जी। संजय घाटी जी, सबसे पहले डीसी न्यूज़ इंडिया पर स्वागत। 80वां स्वतंत्र दिवस मना रहा है देश, क्या कुछ कहना चाहेंगे, क्या कुछ भावनाएं हैं? आज हमारे हिंदुस्तान का, भारत का 80वां स्वतंत्र दिन यहाँ पे पूरे हिंदुस्तान में और हिंदुस्तान के बाहर भी जहाँ जहाँ पे हमारा हिंदुस्तानी है उसके घर में, उसके कार्यालय में ये स्वतंत्रता दिवस मनाया जा रहा है। इस दिन का औचित्य रखते हुए मैं सभी मुंबई वासियों को मुंबई शहर का उप महापौर होने के नाते बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और उन जवानों को और उन स्वतंत्र सेनानियों को मैं यहाँ पे सैल्यूट करूँगा जिन्होंने के वजह से ये स्वतंत्रता हमें मिली है। आप देखेंगे इतिहास छत्रपति शिवाजी महाराज से लेकर के हमारे लोकमान्य बाल गंगाधर तिलक जी है, गांधी जी है, आगरकर है, बहुत सारे जो जिन्होंने अपने इस देश को निर्माण करने के लिए अपनी जान की बाजी लगाई है, उन सबको मैं प्रणाम करता हूँ। उन जवानों को प्रणाम करता हूँ, सैल्यूट करता हूँ कि जिनके वजह से हम यहाँ पे सुरक्षित है। वो जवान हमारे सीमा पर हमारी भारत माता की और हमारी सुरक्षा कर रहे हैं। ऊपर से बर्फ़ आ रहा है, बारिश आ रही है, धूप है, इसके बावजूद भी ये सारे हमारे जवान हैं, ये हमारी सीमा पर हमारी रक्षा कर रहे हैं। वैसे ही हमारे जो पुलिस डिपार्टमेंट है, हमारे आरोग्य सेवी है, हमारे जो गवर्नमेंट के जो अधिकारी है, कर्मचारी है, महानगर पालिका के कर्मचारी है, इवन सफाई कामगार जो हमारे मुंबई की सेवा करते हैं, उनको भी मैं सैल्यूट करता हूँ। सर, देश 80वां स्वतंत्र दिवस मना रहा है। जब देश 100वां स्वतंत्र दिवस मनाएगा, यानी कि 100 साल पूरे हो जाए, तब आपको लगता है कि भारत की जो तस्वीर है, समृद्ध भारत की विकसित तस्वीर क्या हो पाएगी? क्या कुछ कहना चाहिए? देखिए, ये 80वां हमारा स्वतंत्रता दिन है और हम इस 80 सालों में भारत तीसरी महासत्ता इस पूरे वर्ल्ड में होने जा रही है। हमारे जो विकास है भारत का, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी है देश में। यहाँ पे महाराष्ट्र में हमारे मुख्यमंत्री सम्माननीय देवेंद्र फडणवीस साहब है, हमारी शिवसेना के मुख्य नेता और उप मुख्यमंत्री सम्माननीय एकनाथ शिंदे साहब है। उनके नेतृत्व में महाराष्ट्र बहुत आगे जा रहा है और भारत देश भी बहुत आगे जा रहा है। आप भारत के अभी इंफ्रास्ट्रक्चर देखो, भारत का संरक्षण दल देखिए, उसके बाद में हमारी शिक्षा में हम प्रगति कर रही है, IT क्षेत्र में हम प्रगति कर रही है। हमारी जो संरक्षण विभाग है उसमें भी आज हम बहुत आगे जा रहे हैं। इतने बड़े वॉर हो रहा है ईरान, इराक, इजराइल के बीच में, फिर भी हिंदुस्तान की आर्थिक व्यवस्था बहुत टिकी हुई है। आज अमेरिका फाइनेंशियल क्राइसिस में फिर भी हमारी जो हिंदुस्तान है, वो हिंदुस्तान अच्छी तरह से अपनी प्रगति कर रहा है। स्वतंत्र दिवस का मौका है, 80वां स्वतंत्र दिवस है। हमारे साथ स्वयं नरेंद्र मोदी हैं, जो नरेंद्र मोदी बनकर के आए हैं। सबसे पहले सर, आपका नाम क्या है? मैं विकास मोहंते प्रति नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी बनकर के आए हैं। आज आपका जो भाषण हमने सुना काफी गौरवान्वित वाला था और सच में ऐसा लग रहा था कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोल रहे हैं 80वां स्वतंत्र दिवस है। क्या कुछ कहना चाहेंगे? मैं पहली बात तो सबको बधाई देना चाहूँगा कि आज स्वतंत्रता दिवस की आप सबको शुभकामनाएं देना चाहूँगा। अब सवाल ये है कि जिस तरह से आज हर घर तिरंगा मना रहे हैं, मोदी जी के नेतृत्व में ये हो रहा है, उनके मार्गदर्शन पे आज हो रहा है हर घर तिरंगा। और आज मैं रैली करके आया हूँ। 12 कॉलेज के युवा युवती आज बहुत बड़ी रैली, तिरंगा रैली करके बोरोली से कांदिवली तक वो रैली कंप्लीट करके आया हूँ। मगर मैं कहना चाहूँगा
ये देश बहुत तेज गति से आगे बढ़ रहा है, इन नवयुवकों के सामर्थ्य से आगे बढ़ रहा है। इस देश के नौजवानों के सामर्थ्य से अपना भविष्य बनाने के लिए कृतसंकल्प है। आजच्या दिवशी काय संदेश देणार शिवसेना? 80व्या स्वातंत्र्य दिन चिरायू हो. स्वातंत्र्य दिनाच्या महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला मनापासून लाख शुभेच्छा. मी आज माझ्या मतदारसंघातल्या लोकांना सांगितलेलं आहे की एक पेड माँ के नाम आणि स्वच्छ मुंबई, सुंदर मागाठाणे, कचरामुक्त मागाठाणे हा नारा आम्ही आजपासून दिलेला आहे. आमचे सर्व कार्यकर्ते आजपासून त्या कामाला लागणार आहेत. आज मला खूप आनंद आहे की प्रति मोदी आम्ही ज्यांना समजतो आणि उभे तसेच्या तसे भाषण करणारे आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमात ते स्वतः उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं मनापासून आदर. त्यांनी शपथ खाल्लेली आहे की ड्रग्स मुक्त करून टाकू मुंबईमध्ये, असे देवेंद्र भारती साहेब आणि त्यांची सर्व टीम आणि ते पोलीस अधिकारी तिथे आलेले. आणि मला खात्री आहे, मला DCP साहेबांनी शब्द दिला आहे 2 महिन्याच्या आत मागाठाणे पूर्ण ड्रग्स मुक्त होणार आहे. त्याबद्दल मी सर्वांचं माहिती आहे. आज तुमच्या भाषणाच्या माध्यमातून गेंजीला पण एक संदेश दिला आहे. जैनजीला विनंती करू इच्छितो, साहेबांनी सुद्धा चांगली विनंती केली. इतरांचं परदेशातल्यांचं, कारण आजकाल AIचा फार मोठा जमाना आलेला आहे. खोट्या मीम्स बनवणं हा प्रकार खूप चालू आहे. त्याच्यावर विश्वास न ठेवता इन्फ्रास्ट्रक्चर भारतावर विश्वास ठेवा आणि प्रत्येकाने एक पेड माँ के नाम असं प्रत्येकाने एक झाड लावलं. मला वाटतं, खात्री आहे की आपल्या याच्यामध्ये कोणी आजारी पडणार नाही. ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल आणि तसं कचऱ्यासाठी सुद्धा त्यांनी पुढे येऊन स्वच्छ मागाठाणे, स्वच्छ मुंबई करावी ही विनंती. दादा, एक शेवटचा प्रश्न आहे. ऑटो रिक्षा चालकांसाठी जे मराठी भाषा शिकण्यासाठी एक मुदत दिली होतं ते आता संपणार आहे. फार मला आनंद आहे त्या गोष्टीचा, कारण माझ्या इथे आमच्या इकडे उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंतची मी काल नोंद घेतली 30,000 लोकांना आम्ही मराठी शिकवण्यात यशस्वी ठरलेलो आहोत आणि हे सर्व उत्तर भारतीय आवडीने मराठी शिकत आहेत. ह्याचा फार मला आनंद आहे आणि आता याच्या पुढे ते खरोखर महाराष्ट्राचे झाले असं मला वाटायला लागलेलं आहे, कारण त्यांचासुद्धा मान सन्मान त्याप्रमाणेच होणार आहे आणि त्यांच्या त्या सर्टिफिकेट्स आहेत त्या मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्या हस्ते देण्याचा कार्यक्रम आहे. मंच पर उपस्थित सभी महानुभाव और उपस्थित मेरे परिवार, क्या सुनना चाहोगे आप? सर्वप्रथम मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा मी आभार मानतो. आज मला इथे बोलवून जो मान सन्मान दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि या स्वतंत्र दिवसाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय. परंतु प्रकाश दादा सुर्वेंच्या बाबतीत एक मिनिट, तुमचा जोश मला दिसला पाहिजे. महावादळासमोर ठाके, संकटापुढे कधी न वाके, पराभूतता स्पर्शू शके न त्याला, प्रकाश दादा म्हणतात अशा या वाघाला. तसे ते मुंगीच्याही वाटेला जात नाहीत, पण एखाद्याने अवकातच दाखवली तर वाघाचे दात मोजायला पण भीत नाही. तर मित्रांनो, हा चेहरा जेव्हापासून मला मिळालेला आहे, मोठ्या प्रमाणात मी युती सरकारसाठी काम करत असतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या वेळेला प्रचाराचं काम मी करत असतो, उमेदवाराच्या प्रचाराला मी दिल्लीपासून गल्लीपर्यंत जात असतो आणि ज्यांच्यासाठी मी काम केलेलं आहे, रोड शो केलेले आहेत, स्पीच दिलेला आहे, प्रत्येक उमेदवार हा आजपर्यंत निवडून आलेला आहे. भारत माता की जय. माझ्या आवाजापेक्षा तुमचा आवाज मोठा नाही आहे. भारत माता की जय. वंदे वंदे जय महाराष्ट्र. मंचावर बसलेले प्रमुख पाहुणे आजचे ACPC जयराम रनावरे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कस्तुरबा असेल, बाळासाहेब कासासाहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शिंदेजी, वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र दैपले आणि आमचे मुंबई महानगरपालिकेचे महापौर संजयजी घाडेजी, विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर, इम्प्रुव्हमेंट कमिटीचे अध्यक्षा संध्या जोशीजी, नगरसेवक आदित्य फुरसंगे, नगरसेवक मंगेश पांगारे. आणि आज विशेष बाब, मी काय मोदी साहेबांना इथे आणू शकत नाही ना, माझ्या इलेक्शनला ना कशाला, एवढा काही मी मोठा नाही आहे, पण प्रत्येक मोदी तरी आमच्याबरोबर आहेत, म्हणजे मोदी साहेब असताना आम्हाला भास होईल म्हणून मनते साहेबांनी खास स्पेशल केलं. रात्री 12 वाजता फोन केला आणि ते बिचारे आपल्या कार्यक्रमाला आले, म्हणजे आपल्याला सुद्धा भास होईल की मोदी साहेब आपल्याबरोबर आहेत. कारण शेवटी ते देशाच्या पंतप्रधान आहेत, त्यांच्या भावना आपल्याबरोबर पोहोचल्या पाहिजेत, पण त्यांची प्रतिकृती आपल्याबरोबर आहे हे सुद्धा आपलं मोठं भाग्य आहे असं मी समजतं. म्हणून त्यांचा सुद्धा जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आमचे कार्यक्रमाचे आयोजक साहेब मी नाही, ते मनोहर देसाई, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक प्रभाकर सुर्वे, स्वातंत्र्य सैनिक गणपत परब, निषाद कोरा, आमची शिलाताई, त्याच्यानंतर विद्याताई, मेन सुनील मांडवे, अशोक, मीनाताई पानमन आणि हे सर्व आमचे बसलेले आणि हे सर्व आमचे शाखा प्रमुख, हे साहेब खरे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. मी साहेब सकाळी निघालो 7:30 वाजता, तिथपासून सर्व झेंडावंदन करत करत इथे आले. ही सर्व अरेंजमेंट त्यांनी केली, तर ह्या कार्यकर्त्यांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. संजय गाडी काय बोलले खरं आहे, आज 20 वर्ष सातत्याने साहेब आम्ही न चुकता, देश स्वतंत्र असेल किंवा प्रजासत्ताक दिन असेल, देशामध्ये देशाची भावना प्रत्येकाच्या तरुणामध्ये आणि प्रत्येकाच्या नागरिकांमध्ये रुजली पाहिजे, हा कार्यक्रम न चुकता घेतो. आणि भारी संख्येने सर्व ज्येष्ठ नागरिक, आमच्या महिला भगिनी, तरुण वर्ग, जेन झी आणि आजकाल छोटी मुलं ही सुद्धा आवर्जून राहतात. त्यामध्ये काही संचालन करणारे NCC विद्यार्थी सुद्धा आवर्जून येतात. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अधिक अभिनंदन करतो. आता संजयजी बोलली, आमची दीक्षाजी बोलली, साहेब पण बोलले, साहेब झेंजीवर बोलले, त्यांनी काय केलं पाहिजे ते पण त्यांनी सांगितलं. मी एवढंच या झेंजीला सांगू शकतो माझ्या मागाठाण्याच्या की बाबांनो, आपण एकच संकल्प आता घेतला पाहिजे, सुंदर मागाठाणे, हरित मागाठाणे हा संकल्प आपण घेऊया. मी सर्वांनी एक पेड़ मेरे माँ के नाम, तर प्रत्येक झेंजी हा आईवर प्रचंड प्रेम करतो, बापावर करतो पण काय माहिती नाही, बापमध्ये त्याला खूप छोटा मोठा दुश्मन पण वाटेल कारण तो दम देतो ना, पण आई बाबा लाडाने घेतात, त्याला वाटतं आईसाठी दुसरी कोण जगात देवताच नाही, ते खरं आहे. त्या आईवर प्रेम करतो. प्रत्येकाने एक झाड या मागाठाण्यामध्ये आपल्या आईच्या नावाने लावावं ही त्यांना मी आज खरी विनंती करतो. आणि दुसरी विनंती इथे आलेल्या सर्व नागरिकांना, आमच्या मागाठाण्याच्या नागरिकांना करणार, स्वच्छ मागाठाणे, सुंदर मागाठाणे आपण बनवूया. कचरा हा कुठे टाकायची गोष्ट नाही आहे. महानगरपालिकेचे सर्व सदस्य इथे आहेत, तुम्हाला सर्व महानगरपालिकेच्या सुविधा पुरवल्या जातात आणि त्या सुविधांचा वापर करा. कचरा नाक्यावर टाकण्यापेक्षा आपल्या कचरा कुंडीत टाका. कचरा कुंड्या कमी पडल्या तर आमच्याकडे मागा, आमच्या नगरसेवकांकडे मागा. त्यांनी नाही दिल्या तर मी एकनाथ शिंदे साहेबांसमोर स्पेशल फंड आणून तुम्हाला देईन आणि महानगरपालिका आणून कचरा कुंडीचा वापर करा आणि कचरा रस्त्यावर टाकू नका. साहेब, तो कचरा टाकायला जातो ना, तो त्या नाक्यावर जातो, इकडे बघतो आणि इकडे कचरा टाकतो, त्याला टाकून मला बघतच नाही. अरे कशाला पाहिजे असं करतोस. आणि आता महानगरपालिकेने आपल्या चांगलं केलं, अशा कचरा टाकणाऱ्यांवर दंड ठोठावणार आहेत आणि त्यामुळे मला कुणाला दंड ठोठवला तर मला फोन करू नका, मी अजिबात मदत करणार नाही. गोरगरिबांचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे, प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी आपल्या समवेत असल्याचं भास होते, ते महंते साहेब, या विभागाचे ECP सन्माननीय जयराज रणावळे साहेब, सर्जेराव पाटील साहेब, सूर्यवंशी साहेब, दैफळे साहेब, बाळासाहेब बनकर, विलास महंते, शिवसेनेचे आमचे विभाग प्रमुख सन्माननीय मनुबाई देसाई, महिला विभाग प्रमुख सन्माननीय मीनाताई पानमन, मुंबई महानगरपालिकेच्या विधी समितीच्या अध्यक्षा सन्माननीय आमच्या कारकर्ताई डॉक्टर फुरसंगे, नगरसेवक सन्माननीय आमचे पांगारेजी,
व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनी, मी आपल्या सर्वांना प्रथम प्रभाग क्रमांक 5च्या वतीनं आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या हिंदुस्थानच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांना हे स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य वीरांचा मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, अभिवादन करतो. कारण आज आपण जे काही स्वतंत्र आहोत, सुरक्षित आहोत, घरी आरामात झोपतोय, खातोय, फिरतोय, हे केवळ आणि केवळ आपल्याला स्वातंत्र्य देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचं. छत्रपती शिवाजी महाराजांपासून किंबहुना त्यांच्या अगोदरतीपासून शहाजी राजांपासूनचा आपण इतिहास पाहिला, तो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्याला स्वातंत्र्य कसं प्राप्त झालं ह्याचे अनेक दाखले, उदाहरणं आपण पुस्तकाच्या रूपाने किंबहुना चित्रपटांच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला आजचा 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीचा दिवस हा आपलं कर्तव्य ठरते की या सर्व महात्म्यांना आपण आदरांजली देणं. त्याचप्रमाणे दादा आज आपण सर्वांनीच यांना सॅल्यूट केलं पाहिजे की ते देशाच्या सीमेवरती आपल्या सर्वांचे रक्षण करतात. असे संरक्षण करणारे आपले सर्व दलातील जवान, बर्फ वरून कोसळते, पाऊस आहे, ऊन आहे, तरी देखील सीमेवरती आपल्याला जबाबदारी दिलेल्या एकही जागेच्या इंचावर बाजूला न सरकणारा जवान आणि आमचे पोलीस डिपार्टमेंट या प्रत्येक मुंबईतील असेल, महाराष्ट्रातील असेल, राज्यातील, यांचे देखील आपल्याला आज आभार मानण्याचा दिवस आहे. जय हिंद. आदरणीय दादा, मुंबईचे सन्माननीय उपमहापौर, मंचावरती उपस्थित नगरसेवक आणि माझ्यासोबतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दहिसर पोलीस स्टेशनचे सिनियर PI पाटील साहेब, कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनचे बाळासाहेब बनकर साहेब आणि आज इथे मंचावरती उपस्थित अधिकारी आणि समोर उभे असलेले माझे सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि खास करून जैनची सर्वांना जय हिंद. मला 2 शब्द बोलायला मिळाले याबद्दल मी दादांचा धन्यवाद मानतो. आणि मला या प्रसंगी या भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की खास करून आत्ताच्या या नवीन पिढीने इंस्टाग्राम, फेसबुक पाहून आपलं मत कधी तयार करू नका. आपलं मत हे आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून करा. भ्रामक कल्पनांवरती विश्वास ठेवून इंस्टाग्रामवरती, त्यातल्या क्लिप्सवरती, फेसबुकच्या क्लिप्सवरती विश्वास ठेवून आपले मतं कधी बनवू नका. कारण ते आपल्यावरती सतत बंबार्डिंग करून बाहेरची राष्ट्र आपल्या राष्ट्राला भ्रमित करायचा प्रयत्न करत असतात आणि हे आपल्या राष्ट्रासाठी धोकादायक आहे. आपलं मत काय बनवायचं हे बाहेरच्या राष्ट्रातले हे मेटासारखे लोक डिसिजन घेतात. त्यांच्या फायद्यासाठी आपल्या देशावरती ते प्रभाव टाकू इच्छित असतात. त्या प्रभावाचा आपण विचार करून आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपली मतं अभ्यास करून बनवावीत असं या 80व्या स्वातंत्र्य दिनी मी आपल्याला आवाहन करतो. ॲज अ पोलीस मला आपल्याला अजून एक सांगू वाटतं की या तरुण जैनशीलता घडवणारी जी सिनियर पिढी आहे त्यांनी आत्तापासून त्यांना मार्गदर्शन करावं ड्रग्सच्या बाबतीत. तरुण पिढी जर त्या वाहत गेली तर ते सुद्धा आपल्या राष्ट्रासाठी अतिशय धोकादायक आहे. आणि हे जे आजूबाजूचे काही आपले दुश्मन राष्ट्र घडवू इच्छितात त्यापासून तरुण पिढीने, या जे पिढीने सावध राहावं. आपल्या बुद्धिमत्तेवरती आपला विश्वास असावा आणि आपल्या बुद्धिमत्तेनेच आपण निर्णय घ्यावा. कोणत्याही भ्रामक कल्पनांना बळी न पडता असं एक मी आपल्याला आवाहन करीन. तसंच मी मुंबई पोलीसच्या वतीने सर्व नागरिकांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सालाबाद प्रमाणे होणाऱ्या ऐतिहासिक स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित
आपले एसीपी जयराज रणावरे साहेब, सर्जेराव पाटील साहेब, सूर्यवंशी साहेब, दहिफळे साहेब, बाळासाहेब भंडकर साहेब, विकास महंते साहेब, सगळेच पोलीस बांधव आणि ज्या कार्यकर्त्यामुळे आज आमच्यासारखे नगरसेवक निवडून येतात असे आमचे सगळे पदाधिकारी, शिवसैनिक, या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर गाडीसाहेब, त्याचप्रमाणे समस्त नगरसेवक, मागाठाण्याचे समस्त शिवसैनिक, सगळ्यांना जय महाराष्ट्र करते. खरंच आज 80वा स्वातंत्र्य दिन निमित्त आपण इकडे सालाबाद प्रमाणे जमलेलो आहोत. खूप दिव्य आणि भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. खरंच मी आमदार प्रकाशदादा सुर्वे यांना धन्यवाद व्यक्त करेन की तुम्ही हा कार्यक्रम ठेवता म्हणून मागाठाण्यामध्ये खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा झाला म्हणून आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही आवर्जून या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येत असतो. कैमरा पर्सन अजय के साथ मैं दिव्या, DC न्यूज़ इंडिया, मुंबई.